ना आपल्याला पीठ मळायचे ना मटारची स्टफिंग करायची. एकदम साध्या सोप्या पद्धतीने तरीही अगदी खमंग खुसखुशीत हे मटारचे पराठे तयार होतात. चला लगेच रेसिपी बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपल्याला 1 वाटी हिरवा मटार लागणार आहे. ताजा फ्रेश मटार घेतलाय 1 वाटी. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकूया. तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर आणखीन 1-2 मिरची टाकली तरी चालेल, किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मग कमीच मिरची वापरा, म्हणजे मुलंसुद्धा आवडीने हे मटार पराठे खातील. तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर खूप एकदम बारीक पेस्टही करायची नाही आहे आणि खूप जाडसरसुद्धा हे वाटण ठेवायचं नाही. असं थोडंसं रवाळ ठेवायचे. तर अशा पद्धतीने हे आपण वाटून घेतले. आता आपण फोडणी करून घेऊया. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे फोडणीपुरतं, अगदी 2 चमचे छोटे. त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि इथे मी अद्रक आणि लसूण ताजं फ्रेश किसून घेतले. त्याचा स्वाद खूप छान लागतो. तर याच्यामध्ये आता अद्रक आणि लसूण किसून टाकूया आणि हे थोड्या वेळासाठी परतवून घेऊया. तर 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा मी किसून घेतलेला. आता आपण हे थोडा वेळ परतवून घेऊया, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल. आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता तोडून टाकूया. कढीपत्तासुद्धा खाल्लेला खूप चांगला असतो. बऱ्याच वेळेस आपण भाज्यांमधला काढून टाकतो, पण पराठ्यामध्ये वगैरे असा तोडून टाकला ना तर काढता येत नाही. त्यामुळे छोटे तुकडे असे करून टाकायचे. आता हे सर्व चांगलं भाजून झालं. याच्यामध्ये आपण जे मटारचं मिश्रण बारीक करून घेतले ते टाकून घेऊया. तर सर्व हे मिश्रण फोडणीमध्ये टाकून घेतले. आता आपण हे थोड्या वेळासाठी परतवून घेऊया, म्हणजे ज्यावेळेस आपण मटार पराठे खाणार त्यावेळेस उग्र असा मटारचा स्वाद लागणार नाही. त्यामुळे थोड्या वेळासाठी आपण हे परतवून घेऊया. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच आपल्याला 3-4 मिनिट हे थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचे. तर पहा, छान मटारचा कच्चेपणा कमी झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर आपल्याला फक्त भाजीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे, कारण नंतर आपण गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकून घेऊया. पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला, तुमच्याकडे जे मसाले असतील ते वापरले तरी चालेल. आता परत एकदा हे मसाले सर्व चांगले या मटारच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि मस्त सुगंध येतोय फोडणीचा. तर सर्व मसाले मी इथे मिक्स करून घेतलेत. तर चांगले हे परतवून झाले. आता याच्यावरती झाकण ठेवूया अगदी थोड्या वेळासाठी आणि एक वाफ काढून घेऊया. तर 2-3 मिनिट मी हे चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले मिश्रण. आता झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर याला वाफ देऊन घेऊया. लगेचच आपण झाकण खोलून पाहूया. तर मस्त याला ना वाफ बसलेले आहे पहा. आता पराठा एकदम स्वादिष्ट लागणार आहे, अजिबात उग्र चव लागणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे मिश्रण थोडंसं फ्राय करून घेतले, म्हणजे आपले पराठे खमंग खुसखुशीत होणार आहेत. तर मिश्रण आपलं बनवून तयार झाले. आता आपण ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी हे मिश्रण बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे आपण गव्हाचे पीठ भिजवून घेऊया. तर पीठ मळण्याची अजिबात गरज नाही आहे. तर इथे मी 1 वाटी मटार घेतला होता, त्यासाठी मी ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेते आहे. तुम्ही मटार आणि गव्हाचे पीठ कमी जास्तसुद्धा करू शकतात. तर मी इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आपण मटारमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, फक्त पिठाच्या अंदाजाने थोडंसं मीठ टाकायचे. पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. आता हे मिक्स करूया आणि याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया. तर मी 1 ग्लास पाणी घेतले. पाणी कमी जास्त होऊ शकतं, कारण गव्हाच्या पिठावरती अवलंबून आहे पाणी किती ॲब्झॉर्ब करणार आहे ते. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण मिडियम असं भिजवून घ्यायचे. तर स्टार्टिंगला थोडंसंच पाणी टाकायचे, म्हणजे आपल्याला याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडता येतील. एकदम जर खूप पाणी टाकलं तर व्यवस्थित हे पीठ मिक्स करता येणार नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचे आणि याच्यामध्ये अजिबात पिठाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत. तर संपूर्ण 1 ग्लास एवढं पाणी टाकून मी पीठ मिक्स करून घेतले. आणखीन मी ग्लासमध्ये पाणी घेतले. आता परत आणखीन थोडं पाणी टाकले आणि परत एकदा हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे. तर एकदम स्मूथ असं आपले मिश्रण तयार झाले हे पहा. आता आपण जे मटारचं मिश्रण बनवून ठेवलेलं ते सुद्धा थंड झाले. तर या पिठाच्या मिश्रणामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आणि परत एकदा हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. तर पाणी लागलंच तर आपण परत थोडंसं टाकू शकतो, पण अगोदरच पाणी खूप जास्त टाकून घेऊ नका. अगदी
थोडं थोडं पाणी टाकायचे म्हणजे आपल्याला याची थिकनेस समजेल. आता हे मटारचं मिश्रण पिठामध्ये छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे. तुम्ही जेवढे या मिश्रणामध्ये मसाले वगैरे टाकणार तेवढेच आपले चटपटीत चमचमीत पराठे बनणार आहेत. तर मी इथे सर्व हे मिश्रण आता मिक्स करून घेतले आणि अजिबात त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. सर्व पीठ एकजीव झालेलं आहे. तर आता आपण ना अगदी थोडंसं पाणी टाकूया. थोडं मिश्रण थिक वाटते तर 1 ते 2 चमचे एवढं पाणी टाकून घेतले. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया आणि हे पहा याची थिकनेस अशी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण परफेक्ट बनवून घ्यायचे. आता तवा गरम करून याच्यावरती तेल लावून घेऊया आणि तळापासून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 चमचे मिश्रण तव्यावरती सोडून घ्यायचे. पॅनवर, तव्यावर कशावरही बनवू शकतात. तर 2 चमचे मिश्रण मी तव्यावरती टाकून घेतले. हलक्या हाताने थोडंसं गोल आकारामध्ये पसरवून घेऊया. तवा गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कमी गॅसवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते खमंग आतपर्यंत चांगले पराठे भाजले जाणार आहेत. अजिबात कच्चे राहणार नाहीत. तर हे पहा अशा पद्धतीने मिडियम आकाराचे हे पराठे आपण मटारचे बनवून घेऊया. आता गॅस कमी ठेवून चांगला भाजून घ्यायचे. तर वरची साईड चांगली सुकली की मग याला तेल लावायचे आणि दुसऱ्या साईडला पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. तर जेवढा चांगला पराठा तुम्ही भाजणार तेवढेच पराठे खायला खमंग खुसखुशीत लागणार आहे. आपल्याला कोणतं स्टफिंग बनवायचे ना पीठ मळून घ्यायचे ना स्टफिंगची काही तयारी करायची. फक्त आपल्याला मटारची थोडीशी फोडणी करून घ्यायची आणि इन्स्टंट आपले मटारचे पराठे तयार होतात. तर दुसरी साईडसुद्धा मस्त खमंग खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतली आणि कलर पहा किती छान आला आहे. तर असाच कमी गॅसवरती अलटी-पलटी करून हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत, शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकतात, अप्रतिम लागतात. तर आता थंडीमध्ये खूप सारे हिरव्या पालेभाज्या, हिरव्या मटार येतात. तर त्यापासून तुम्ही असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. तर हे पहा एकदम खरपूस खमंग आपला इथे पराठा भाजून तयार झाला आहे आणि रंगसुद्धा किती छान आला पहा. तर हा पराठा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला दोन्ही साईडने दाखवला किती छान भाजून घेतले, अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे. आता आपण हा पराठा ताटामध्ये काढून घेऊया. तर आपला पहिला पराठा बनवून तयार झाला आहे. तर मी आणखीन एक असाच बनवून दाखवते. सगळ्यात अगोदर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि 2 पळी मिश्रण तव्यावरती सोडून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आणि हे मिश्रण खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा खूपही पातळ नको. असं थिक ठेवायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला पसरवता येतं आणि पराठेसुद्धा मटारचे खूप छान होतात. तर दुसरासुद्धा पराठा मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतला आहे आणि हा पराठासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर पटकन रंग येईल आणि आतमध्ये पराठे कच्चे राहतील. त्यामुळे कमी गॅसवरच हे पराठे भाजून घ्यायचे. तर दुसरासुद्धा पराठा आपला सेम अशाच पद्धतीने मी खरपूस होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेतले आणि मस्त हा सुद्धा खरपूस आपला पराठा भाजून झाला आहे. हे पहा किती छान रंग आला आहे. आणि लहान मुलं मटार वगैरे खात नाही तर त्यांना ना असे वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायचे. त्यांना समजणार पण नाही की आपण यामध्ये मटार टाकला आहे. तर मस्त आपले पराठे 2 बनवून तयार आहेत. असे जाळीवरती ठेवायचे, चाळणीवरती म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि पराठे चिकट-चिवट राहत नाहीत. व्यवस्थित वाफ गेली की पराठे अगदी चपातीसारखे व्यवस्थित राहतात. तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया. तर हे पहा मी एवढे हे पराठे बनवून घेतलेत. बाकीचं आणखीन मिश्रण आहे. भरपूर सारे 1 वाटी मटारमध्ये पराठे तयार. संपूर्ण घरातल्यांसाठी हा नाश्ता बनतो आणि खरंच खूप बनवायला सोपं आहे. साहित्यसुद्धा खूप कमी लागतं. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपं आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं.
आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचं पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका, म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले एक छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतला आहे आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया. आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे. तर फुलून डबल झाला आहे आणि छान असं तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते, तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल, तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचे. तर पहा किती छान खरपूस असा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असा आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झाला पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे.
आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना, तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेले बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे. आणि रोज-रोज पण मुलांना चहा, चपाती, भाजी चपाती, उपीट, पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसतायत पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.